होती सुरुवात. लेटेस्ट प्लेचा इशारा. प्रथम बॉलिंग ट्रॅक वरती आणि स्ट्राईक वरती बॅटर असणार आहे मिस्टर स्वप्नील लहांगे. सॉफ्ट नेवल्स बॉलला मात्र स्लाइस केलंय. क्षेत्ररक्षक झाले थोडेसे फ्लॉम्पलिंग आणि निश्चित आपण पाहिलं तर मग 2 धावा इथून मात्र पूर्ण केल्या गेल्यात आणि या 2 धाव्याने धावफलक अगदी ओपन झाला. धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील त्या म्हणजेच 2. निसर्गाच्या सानिध्यामध्ये लपलेलं हे सुंदर सातिवली गाव आणि सातिवली गावामध्ये आपण पाहतोय मानाची सन्मानाच्या अभिमानाच्या आणि सातिवलीकरांच्या परंपरेची एक मोठी स्पर्धा म्हणजे सातिवली प्रीमियर लीग 2026 आपण पाहतोय. मागे आपण पाहिलं तर मग एक सुसज्ज तलाव, एवढंच आपण पाहतोय. पॉइंटला चेंडूला ढकललंय. एक सिंगल धाव इथून मात्र पूर्ण केली जाईल. सिंगलच्या मदतीने धावफलक अगदी आपण पाहिलं तर पुचलं गेलंय ते म्हणजे 3 अंकांवरती. सतीश राजवंशी आपण या मॅन ऑफ द मॅच घेण्याकरता या ठिकाणी आपण पाहतोय ग्रुप ग्रामपंचायत सातिवलीच्या माजी सदस्य मनीषी डुकरे साहेबांचं देखील शुभागमन होतंय. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम, आपलं देखील सहर्ष स्वागत. फायनल डेच्या या दिवसामध्ये राकेश साहू ऑन स्ट्राईक. पुन्हा एकदा आपण या ठिकाणी पाहतोय गल्ली रिझनच्या दिसनं एकदा बॉलला स्लाइस केलं होतं. एक सिंगल धाव इथून मात्र मिळेल. सिंगलच्या मदतीने धावफलक पोचलं गेलंय ते म्हणजेच 4 अंकांवरती. निसर्गरम्य वातावरण आहे आणि भरपूर डेव्हलप झालंय. समोर आपण पाहतोय रिलायबल ग्लोरी टावर आपल्याला पाहायला मिळतोय. अनेक कुटुंब बसले गेलेत. यावेळेस समोरच्या दिशेनं लॉफ्ट केलं बॉलला. चेंडू जाईल सीमारे शपार. येतोय हा षटकार आणि षटकारानं धावफलक पाहिलं तर मग पोचलं गेलं ते म्हणजेच 10 अंकांवरती. ओव्हर पिच बॉल होता मिस्टर प्रथम याचा आणि समोरच्या दिशेने खेळले गेलेत. मित्रांनो, क्रिकेटच्या खेळामध्ये विजय हा मागून मिळत नाही, तो ध्येयाने झगडून मिळवावा लागतो. कष्ट करावे लागतात, संघर्ष करावा लागतो आणि इथे आपण पाहिलं तर मग संघर्ष करण्याकरता सुरुवात केली आहे बॅटर स्वप्नील याने. पुढील बॉल पुन्हा एकदा सॉफ्ट मात्र खेळले गेलेत. एक सिंगल धाव इथून मात्र मिळाली जाईल. सिंगलच्या मदतीनं धावफलक आपण पाहिलं तर पोचले गेले 11 अंकांवरती. अगदी मैदानालाच लागून आपण पाहिलं तर एक सुसज्ज तलाव आहे. तलावाच्या आणखी आपण पुढे गेलो तर सातिवली गावची आई गावदेवी मातेचं मंदिर देखील आपल्याला पाहायला मिळतो. आणखी आपण पुढे गेलो तर एक नॅशनल हायवे क्रमांक 8 आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याच्या पुढे गेलो तर निश्चितच पर्वत रांगा आहेत आणि त्या पर्वत रांगामध्ये आपण पाहिलं तर मग तुंगारेश्वर महादेवाचं मंदिर निश्चितच त्या डोंगरामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळेस आपण पाहिलं तर मग पॉइंटला जबरदस्त स्ट्रोक खेळले गेलेत मिस्टर राकेश साहू. चांगली फिल्डिंग झाली आहे. इथून आपण पाहिलं तर मग धाव फलक पूर्णपणे बंदिस्त झालं असतं. इथून जर राकेश साहूची विकेट आली असती. राकेश साहूचं लक्ष नव्हतं आणि निश्चितच इथून आपण पाहिलं तर मग 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. चेंडूची फेकी थोडीशी खराब आली आणि इथून मात्र राकेश साहूला चान्सेस मिळाले गेलेत पुन्हा एकदा बॅटिंग करण्याकरता. अगदी अडचणी वाढल्या होत्या राकेश करता, परंतु चेंडूची फेकी थोडीशी खराब आली आणि निश्चित आपण पाहिलं तर मग बॅटर अगदी वाजले गेलेत.
चला मॅन ऑफ द मॅच इथून मात्र दिला जाईल सतीश याला. जबरदस्त परफॉर्मन्स मात्र या ठिकाणी केला अगोदरच्या मॅच मध्ये आणि त्याला मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी दिला जाईल. ड्राईव्ह केलं यावेळेस ऑफ ड्राईव्ह. एक सिंगल धाव इथून मात्र मिळेल. चला आपण देऊया मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. पुन्हा एकदा आम्ही रमेशजी घोरकण साहेबांना आम्ही विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण द्या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सतीश या खेळाडूला. जबरदस्त बॅटिंग राहिली आहे सतीशची आणि एक मोठा विजय प्राप्त केलाय. एक सुंदर टी शर्ट आहे आणि त्याच नंतर एक कोल्ड्रिंकची बॉटल. मॅचला सुरुवात झाली. मैदानाच्या आतमध्ये दुसरं षटक ऑन झालंय. धाव फलकावरती धावा आहेत त्या म्हणजेच 15. शिवराज भोसलेचा पुढील बॉल समोरच्या दिशेनं 20 सेप मध्ये हा स्ट्रोक मात्र पाहायला मिळतोय. वाह काय जबरदस्त झेल मात्र इथे पकडला गेलाय आणि फलंदाज स्वप्नील लहांगेचा खेळ संपुष्टात आलाय. कय्यूम होते आणि त्याच्या माध्यमातून सुंदर झेल मात्र पकडला गेला. परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. बदलणं गरजेचं आहे वेळेनुसार आणि परिस्थितीनुसार. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न इथून मात्र केला गेला परंतु काय जबरदस्त झेल मात्र पकडला गेला. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये स्वप्नीलला मात्र परतावं लागलंय. चला घाई करायची अजून भरपूर सामने इथून मात्र खेळवायचे बाकी आहेत. पॉइंट टेबल निश्चितच तुमच्या ग्रुपवरती आलाय. चेक करा आणि त्यानुसार मात्र खेळ तुम्ही इथे करण्याचा प्रयत्न करा. विकेट आली आहे स्वप्नील लहांगेची. आता मात्र न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये रोहन भिमरा. ओ जोरकस मारण्याचा प्रयत्न इथून रोहन भिमराने केला होता परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क होत नाहीये. शिवराज भोसले काय जबरदस्त गोलंदाजी करतोय. सुरुवातीच्या पहिल्या 2 बॉलवरती एक सिंगल आली त्याच्यानंतर विकेट आणि हा बॉल डॉटच्या स्वरूपामध्ये फेकलाय. ओ इनफिल्डच्या वरून खेळले गेले टीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. वाह व्हॉट अ कॅच ऑफ द डे. जबरदस्त झेल मात्र इथून पकडला गेलाय. मित्रांनो हा झेल तुम्हाला आवडला असेल तर एकदा कयूब साठी टाळ्या झाल्या पाहिजे. जबरदस्त एफर्ट्स आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाच्या यादीमध्ये नाव निश्चितच घेतलं जाईल कय्यूम याचं. ज्या अनुषंगाने इथे मात्र झेल त्याने पकडला आहे. खूप कठीण झेल होता परंतु काय जबरदस्त शेवटच्या वेळेपर्यंत अगदी बॉलवरती नजर होती आणि सुंदर झेल मात्र इथून पकडला गेला. रोहन भिमरा देखील बाद झालेत. धावफलक पोचले गेले ते म्हणजेच 15 अंकांवरती. पुढील बॉल फुल टॉस बॉल ऑन साइडला. चेंडू निघून जाईल सीमारेषा पार. 6 धावांकरता वैभवच्या बॅटमन आला हा षटकार. पहा विकेट देखील येत आहे धावा देखील येत आहे. षटकार चौकारांची आतिषबाजी देखील मैदानाच्या आतमध्ये होते. धाव फलक पोहोचले गेले ते म्हणजे 24 अंकांवरती. हेच तर आहे मित्रांनो क्रिकेट 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 अँड क्रिकेट. सध्या तुम्ही पाहत आहात सातवी प्रीमियर लीग सीझन 5 कुरा ब्रदर्सच्या माध्यमातून या स्पर्धेचं नियोजन केलं गेलंय आणि काय जबरदस्त स्पर्धा मात्र या ठिकाणी ही रंगताना आपल्याला पाहायला मिळते. जणू काही सातिवली गावची ही यात्रा आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये निश्चितच तुम्हाला इथे मात्र भरपूर प्रेक्षक राजा मोठ्या संख्येने उपस्थित होताना पाहायला मिळेल. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर मग 2 षटकांचा खेळ संपला गेलाय. धाव फलकावरती धावा आहेत त्या म्हणजे 21.
10.50च्या सरासरीने हे धावफलक सध्या तरी आपण पाहतोय पार्थ वॉरियर्सच्या टीमचं. साहिल आलेत बॉलिंग ट्रॅक वरती. पहिला बॉल साहिलचा ब्लॉक हॉलमध्ये चेंडूची हात आणली. ओ या ठिकाणी रन आउटची संधी होती संधी हुकलीये. राकेश साहू अडचणीमध्ये सापडला असता. जगातील सर्वात गुणकारी टॉनिक म्हणजे जबाबदारी. एकदा घेतलं ना की माणूस कधीच थंकत नाहीये आणि ती जबाबदारी इथून मात्र घ्यावी लागणार आहे. धावफलक वाढवण्याकरता राकेश साहू अँड वैभव याला. पुढील बॉल. ओ मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा. खूप चांगली लेंथ हाताळली होती. एक सिंगल धाव मिळेल. सिंगलच्या मदतीने धावफलक पोचलं जाईल ते म्हणजेच 23 अंकांवरती. क्रिकेटच्या खेळामध्ये निश्चितच चांगला खेळ सातत्याने करावा लागतो आणि इथून मात्र तो खेळ केला जातोय की काय. फुल टॉस बॉल. राकेश साहूच्या बॅट मध्ये आला हा द ग्रेट स्ट्रोक. षटकार 6 आणि या षटकारानं धावफलक पोचलं गेलंय ते म्हणजेच 29 अंकांवरती. एकदा का जहाज आपलं समुद्रात घेऊन निघालो की वादळाची पर्वा करायची नाही. अनेक येथील उद्ध्वस्त करणारे वादले परंतु थकायचं नाही. उरही फाटेल बाजूही थकतील पण थांबायचं नाही. आणि जोपर्यंत स्वप्नात पाहिलेला दिवस येत नाही तोपर्यंत थांबायचं नाही. आणि इथून आपण पाहिलं तर बॅक टू बॅक 2 मोठे धमाके राकेश साहूच्या बॅट मधनं आलेत. धावसंख्या भरारी घेतीये. धावसंख्या पोचली आहे 35 अंकांवरती. पहा धावफलक अगदी खूप मागे होता परंतु इथून खराब चेंडूची हाताळणी साहिलच्या माध्यमातून केली जाते आणि त्याच्यावरती आक्रमण राकेश साहूच राहिलं गेलंय. पुढील बॉल पुन्हा एकदा ऑन स्ट्राइक वरती राकेश. ओ यावेळेस समोरच्या दिशेनं शतरक्षक होते पुन्हा एकदा कयूम आणि हा तिसरा झेल कयूमच्या माध्यमातून पकडला गेलाय. जबरदस्त फिल्डिंग जबरदस्त एफर्ट्स पाहायला मिळाले आणि अखेरीस आपण पाहिलं तर मग राकेश साहूचा खेळ इथून मात्र संपलाय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर सातिवली गावचा वंडर बॉय अनिकेत महाळी मैदानाच्या आतमध्ये इन झालाय. जबरदस्त गोलंदाजी करण्याकरता हा खेळाडू मात्र ओळखला जातो परंतु फलंदाजी तेवढी स्ट्रॉंग आहे त्याच्याकडे. इथून मात्र ऑलराऊंडरचा खेळ मात्र पूर्ण करावा लागणार आहे. साहिलचा पुढील बॉल. ओ सॉफ्ट खेळण्याचा प्रयत्न. बॅटची हलकी सुसणी काम तमाम. अनिकेत आले अनिकेत गेले. आणखी एक विकेट. आज झालं तर झालंय काय. विकेट देखील आले षटकार देखील आले. भरपूर काही घटित होत असताना सातिवली प्रीमियर लीग मध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. आणि आज खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर मग आमचे पापडीचे अंपायर मिस्टर जयेंद्र वाघे उर्फ बाळा यांचं देखील आगमन झालंय आणि इन ऍक्शन मध्ये त्यांना देखील आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. चांगले अंपायरिंग करण्याकरता ते देखील ओळखले जातात. पापडीचे आहेत संदीपजी तोडकर साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. वेलकम स्वागतम सुस्वागतम आपलं देखील सहर्ष स्वागत. सातिवली प्रीमियर लीग आपण पाहतोय 5वं पर्व आणि या 5व्या पर्वामध्ये आलेल्या सर्व मान्यवरांचं करतोय आम्ही पुन्हा एकदा मनाच्या अंत्यकरणापासून स्वागत. पुढील बॉल चेंज ऑफ द पेस. सोनू सिंग आलेत बॉलिंग ट्रॅक वरती आणि पहिलाच बॉल आपण पाहिला तर मग संशयचकित आहे आणि निश्चितच पंचांच्या माध्यमातून इथे मात्र डिसिजन तिसऱ्या अंपायरची मदत घेतली जाणार आहे.
आउटफील्ड अंपायर डिसिजन. इज ओके. आणि डिसिजन आहे व्हाईट बॉल. वन बाउन्स फॉर द ओव्हर. हो, इथून आपण पाहिला तर मग हा चेंडू खूप चांगला हाताळला आहे. धावसंख्या आहे ती म्हणजेच 35 35 अंकांवरती, सॉरी 36 अंकांवरती एक चेंडू पहिला वाईट आलाय म्हणजे 36 धावा. ओ, यावेळेस हवाई स्ट्रोक खेळले गेलेत मिस्टर वैभव. सुंदर शेल पकडला गेलाय. डिप मिड विकेटला शिवराज भोसले होते त्या ठिकाणी आणि निश्चितच अगदी आपण पाहिलं तर मग हा झेल पकडला गेलाय. आणखी एक विकेट डाऊन. वैभव चांगलं बॅटिंग करत होता परंतु तो देखील झालाय बाद. नशिबाचे सगळेच फाशे आपल्या मनाप्रमाणे पडतील असं नाही, परंतु जसे हे पडतील ना त्या परिस्थितीतून आयुष्याचा डाव जिंकण्याची जिद्द मनामध्ये नेहमी असावी लागते. अजय आलेत. हवाई स्ट्रोक करण्याचा प्रयत्न ऑन साइडला खेळले गेले. 3 क्षेत्ररक्षक पुढे आले होते हा झेल पकडण्याकरता, परंतु झेल झाला आहे ड्रॉप. दोन धावा इथून येत आहेत. 2 धाव्यानं धावफलक पोहोचलं गेलं ते म्हणजेच 38 38 अंकांवरती. चेंज ऑफ द पेस गतीमध्ये परिवर्तन केलं गेलं. ऑन साइडला खेळण्याची मानसिकता. फटका फसला. झेल देखील झाला आहे ड्रॉप. आणि इथून आपण पाहिलं तर मग या ठिकाणी आपण पाहिलं तर मग अति घाई संकटामध्ये नाही. आणि फलंदाज आपण पाहिला तर मग एम डी निजाम मात्र बाद झालाय रनआउटच्या स्वरूपामध्ये. धाव फलकावरती धावा आहेत त्या म्हणजेच 40. अजून इथून आपण पाहिलं तर मग 2 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. दोन चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. आदर्श आलेत. चला घाई करा. अगदी 15 मिनिटाच्या आतमध्ये 3 षटकं फेकून झाली. हे 4थं षटक चालू आहे. पुढील बॉल. यावेळेस हवाई स्ट्रोक खेळले होते मिस्टर अजय. 2 धावा इथून मात्र पूर्ण होतील. आणि 2 धाव्यानं धावफलक पोहोचलं गेलं 42 42 अंकांवरती. पुढील बॉल. अखो टप्पाची लेन होती. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. प्ले अँड मिस. आणि बाईच्या स्वरूपामध्ये ही धाव इथून मात्र पूर्ण होईल. धाव फलक पोचलं गेलं ते म्हणजेच 43 43 अंकांवरती. आणि जिंकण्याकरता 44 धावा ह्या बनवाव्या लागतील. चला नेक्स्ट मॅच. इथून मात्र टॉस केला जाईल. यस, गावदेवी स्पोर्ट अँड वाघवा फायटर्स टीम मध्ये टॉस केला जाईल. चला मनीषजी मामा यांच्या शुभ हस्ते मी करतोय टॉस.
ग्रुप ग्रामपंचायत सातिवलीचे विद्यमान सदस्य आहेत, माजी सदस्य मनीषजी टुकरे मामांचे शुभ हस्ते इथून मात्र टॉस केला जाईल. एका बाजूने वाघोबा फायटर्स तर दुसऱ्या बाजूने गावदेवी स्फूट या दोन संघामध्ये ही लढाई आपण पाहणार आहोत. चला वाघोबा फायटर्स टीमचे संघनायक आकाश गुगलदरे प्लीज रुदलजी पवार यांच्या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. कालच्या दिवसामध्ये देखील ते उपस्थित झाले होते आणि आज देखील उपस्थित झालेत. त्यांचा देखील आम्ही करतोय सहर्ष स्वागत या सातिवली प्रीमियर लीग मध्ये. चला घाई करायचे वाघोबा फायटर्स. आमच्याकडे वेळ आज भरपूर कमी आहे, तुम्हाला ठाऊक असायला हवं. आपण आपला पुढील मॅच आहे, तुमच्याकडे टाइम टेबल अँड आपण पाहिलं तर मग सर्व काही आहे. चला टॉस या ठिकाणी केला जाईल. एका बाजूने असतील आलम, दुसऱ्या बाजूने आहे विक्रांत. चला मनीषी मामा आपण टॉस करायचा आहे. दोन संघनायक आलेले आहेत. टॉसचा निकाल आपण पाहिला तर मग गावदेवी स्पोर्टच्या बाजूने लागलेला आहे. डिसिजन काय, बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. थँक्यू सो मच. दोन्ही संघाला आम्ही शुभेच्छा देतो. धन्यवाद विजयजी भोये. वेलकम बॅक. सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. दुसऱ्या डावाला होईल सुरुवात. दोन्ही संघाला ऑल द बेस्ट. पहिला बॉल फुल टॉस बॉल होता. मिस टाइम स्ट्रोक. हवेमध्ये चेंडू. नो बॉलचा इशारा आलेला पंचांचा. नो बॉलचा इशारा आलेला पंचांचा. बिमर बॉलची हाताळणी केली होती बॉलरने. 1+1 या 2 धावा मिळतील बॅटिंग करणाऱ्या संघाला आणि या 2 धावाने अकाउंट ओपन झालेला आहे प्रज्वल 11 या संघाचा. 44 धावांचं टार्गेट आहे. 11च्या सरासरीने बॅटिंग करावी लागेल या दुसऱ्या इनिंग मध्ये प्रज्वल 11 या संघाला. बॉलर सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. फ्री हिट बॉल असेल. ओव्हर पिच बॉल. स्लाइस करायचा प्रयत्न. रिव्ह्यूची मागणी केलेली आहे. चला चेक करणार आहोत. तिसऱ्या पंचाच्या माध्यमातून चेक केला जाईल. चेक केला जाईल. रुपेश दांडेकर सरांच्या माध्यमातून वॉर रूम मध्ये ते आहेत. जबरदस्त आयोजन नियोजन या स्पर्धेचं आहे. सीझन 5 सातिवली प्रीमियर लीग आपण पाहत आहोत. फायनल डे आहे या स्पर्धेचा. आलेल्या सर्व दिग्गज मान्यवर खेळाडू तसेच प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. डिसिजन अजून सुद्धा पेंडिंग आहे. चेक केलं जाईल. फेअर डिलिव्हरी असेल. जबरदस्त बॉलिंग.
मोहम्मद निजाम जबरदस्त कमबॅक करतोय. या ओव्हरमध्ये सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. नेक्स्ट बॉल असेल या षटकातील. राईट आर्म राऊंड द विकेटने. यावेळेस बॅटची एज. आउटफील्ड खराब आहे विकेट किपरच्या मागे. जबरदस्त बॉलिंग, जबरदस्त डिरेक्शन झालेलं आहे. चेंडू जाईल पुन्हा एकदा डॉट. प्रेशर नक्कीच क्रिएट करण्याचा प्रयत्न करतायत फिल्डिंग करणारे संघ. पार्थ वॉरियर्स हा संघ आपण पाहतोय. जबरदस्त बॉलिंग करतोय मिस्टर मोहम्मद निजाम. सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. यावेळी सुंदर फटका लॉफ्टेड ड्राईव्ह केला बॉलला. चेंडू जाईल विश्वमध्ये आउट ऑफ द पार्क बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. जबरदस्त स्ट्रोक प्रज्वलाच्या बॅटमधनं येतोय. संघाची धावसंख्येनं स्कोर कार्ड 8 अंकांवर पोहोचले गेलेले आहे. ओव्हर पिच बॉल चातरणी केली होती. बॅटरच्या रेंजमध्ये चेंडू टाकला होता आणि त्या बॉलला पाठवलेल्या पार्किंग लॉटमध्ये सरळ 6 धावांसाठी षटकार. बॉलर तयार निजाम. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. शरीराचा वेध घेणारा चेंडू होता. एकदा मात्र कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. लेग बाईसचा इशारा आलेला पंचांचा. मिळाले एक अवांतर धाव. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्यानं स्कोर कार्ड 9 अंकांवर पोहोचले गेलेले आहे. धावसंख्या 9 धावा ऑन स्कोर बोर्ड लागल्या गेलेल्या आहेत. जबरदस्त मॅच चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. दोनही संघ चांगले प्रयत्न करत आहेत. मोहम्मद निजाम. नेक्स्ट बॉल. यावेळी सुंदर फटका. जबरदस्त ड्राईव्ह. चेंडू जाईल डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. सरळ 4 धावांकरिता चौकार. जबरदस्त स्ट्रोक एक्झिक्यूट केला होता बॅटरने. क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारा स्ट्रोक आपण पाहिला. कल्पेश याच्या बॅटमधनं येतोय. संघाची धावसंख्या 13 अंकांवर पोहोचले गेलेले आहे. धावसंख्या 13 ऑन द स्कोर बोर्ड. कमबॅक करावे लागेल मोहम्मद निजाम याला. भरपूर धाव त्याने खर्च केलेले आहेत. बॉलर तयार. ओव्हर पिच बॉल. बॅटची चेंडू जाईल शॉर्ट फाईन लेगला. आउटफील्ड खराब आहे. एकदा मात्र कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. आणि या 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या आहेत दोन्ही बॅटरने. आणि या 2 धाब्याने संघाची धावसंख्यानं स्कोर बोर्ड 15 अंकांवर पोहोचले गेलेले आहे. धावसंख्या 15 धावा. कल्पेश आणि प्रज्वल आहेत मैदानाच्या आतमध्ये. चांगले एफर्ट, चांगले प्रयत्न, चांगली बॅटिंग त्यांच्या माध्यमातून आपण पाहत आहोत मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त बॅटिंग करतात आपला संघांकरता. प्रत्येक षटकामागे 11 धावांची सरासरी अद्यावत करण्याचा प्रयत्न होती, गरज होती. परंतु यावेळी जर पाहिलं तर 15 धावा पहिल्याच ओव्हरमध्ये त्याने प्राप्त केलेल्या आहेत. कुठे ना कुठे कमबॅक केलेला आहे. जबरदस्त बॅटिंग करतायत कल्पेश आणि प्रज्वल हे दोन्ही बॅटर आपल्या संघाकरता. तर नवीन बॉलर अनिकेत, मिस्टर अनिकेत महाली सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. षटक क्रमांक 2 टाकण्याकरता बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. या बॉलरला कमबॅक करावा लागेल. मागील ओव्हरमध्ये 15 धावा खर्च झालेल्या आहेत. पहिला बॉल या षटकातील. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने चेंडू जाईल गली क्षेत्रामध्ये. एकदा मात्र कंप्लीट धावेचा प्रयत्न आणि या 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या आहेत दोन्ही बॅटरने. आणि या 2 धावाने सांघिक धावसंख्या 17 अंकांवर पोहोचले गेलेले आहे. धावसंख्या 17 धावा. जबरदस्त बॅटिंग परफॉर्मन्स दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. कल्पेश खेळतोय 7 वरती. त्यानंतर प्रज्वल खेळतोय 8 अंकांवरती. बॉलर तयार. या वेळेला जबरदस्त बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता बॅटरचा. चेंडू आणि बॅट मध्ये कनेक्शन होत नाहीये. चेंडू जाईल या वेळेला डॉट. जबरदस्त कमबॅक अनिकेत महाले याच्या माध्यमातून. 2 बॉल त्याने डिलिव्हर केलेले आहेत. सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. आता मात्र यावेळेस जर पाहिलं लेफ्ट आर्म बॉलर आहे या संघाचा. त्याच्या माध्यमातून अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न तो करतोय मैदानाच्या आतमध्ये. या ओव्हरमध्ये जबरदस्त बॉलर आहे या संघाचा. भरपूर एक्सपिरियन्स याच्याकडे आहे. अनिकेत महालिक 3 बॉल त्याने टाकलेले आहेत. 2 धावा त्याने खर्च केलेले आहेत. जबरदस्त वापसी करण्याचा प्रयत्न करतायत पार्थ वॉरियर्स संघाचे बॉलर. या वेळेला मोठा फटका करण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर कनेक्शन होत नाहीये. चेंडू जाईल पुन्हा एकदा डॉट. डॉट डिलिव्हरी प्रेशर क्रिएट करून जाईल बॅटरवरती.
स्ट्राईक एंडला बॅटर आहे मिस्टर प्रज्वल, तो आता मात्र स्ट्रगल करताना दिसतोय. 3 बॉल लागोपाठ त्याने डॉट खेळलेले आहेत. जबरदस्त बॉलिंग परफॉर्मन्स अनिकेत महाले याच्या माध्यमातून 4 बॉल टाकून झालेले आहेत. 2 बॉलचा खेळ बाकी असेल या ओव्हरमध्ये. फक्त आणि फक्त 2 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने. स्ट्राईक एंडला प्रज्वल, चांगली बॅटिंग करावी लागेल. 44 धावांचं लक्ष आहे. चांगले फटके मारावे लागतील या बॅटरला. ओव्हर पेज बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न वारंवार करतोय मैदानाच्या आतमध्ये, परंतु त्याला यश प्राप्त होत नाहीये. जबरदस्त बॅटिंग करावी लागेल. जर पाहिलं तर नक्की सरळ बॅटने जास्तीत जास्त प्रयत्न जर केला तर नक्की चांगला धावा या मिळू शकतील, परंतु आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करतोय बॅटर मिस्टर प्रज्वल आणि तो चेंडू नक्की जर पाहिलं तर डॉट होतोय. शेवटचा बॉल या षटकातील. जबरदस्त कमबॅक, मॅग्निफिसंट बॉलिंग बाय अनिकेत महाले. शेवटचा बॉल, यावेळेस बॅटची एज हवेमध्ये, चेंडू खाली विकेट कीपर, सुंदर कॅच आणि फलंदाज होईल बाद मिस्टर प्रज्वल. बॅक टू द पवेलियन, गॉन. षटक संपलेलं दुसरं. धावसंख्यानं स्कोर कार्ड 17 या अंकांवर पोहोचले गेलेले आहे. व्हॉट एफर्टलेस बॉलिंग बाय मिस्टर अनिकेत महाले. फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केलेल्या आहेत. विकेट प्राप्त झालेल्या या बॉलरला आपल्या संघाला नक्कीच गेम मध्ये परत आणण्याचा प्रयत्न त्याने केलेला आहे. कमबॅक त्याच्या माध्यमातून राहिला गेलेला आहे. आता मात्र 2 ओव्हरचा खेळ बाकी असेल. जिंकण्याकरता किती धावांची गरज असेल आपण पाहणार आहोत, जाणून घेणार आहोत. आमच्या सोबतीनं जय आहेत याचा स्कोरर म्हणून. 12 बॉलचा खेळ बाकी, 27 धावांची गरज असेल सामना जिंकण्याकरता. 12 बॉल 27 धावांची गरज. आस्किंग रन रेट आता मात्र वाढलेला आहे. 13.50च्या सरासरीने बॅटिंग करावी लागेल या बॅटरला. नवीन बॅटर इंटर झालेला आहे सोनू मैदानाच्या आतमध्ये. नॉन स्ट्राईक एंडला असेल तर स्ट्राईक एंडला कल्पेश. बॉलर तयार मिस्टर राकेश. पहिला बॉल या षटकातील. राईट आर्म ओव्हर द विकेटने सुंदर फटका. ड्राईव्ह केला बॉलला, चेंडू जाईल मिड ऑनच्या दिशेने. एकदम मात्र कम्प्लीट. थ्रो थोडासा लेट आणि या 2 धावा मात्र कंप्लीट केल्या दोन्ही बॅटरने. आणि या 2 धावांनी सगळी धावसंख्या आता मात्र पुढे सरकली जाईल, पोहोचली जाईल 19 या अंकांवरती. धावसंख्या 19 धावांना स्कोर बोर्ड लागल्या गेलेला आहेत. आता मात्र जर पाहिलं तर यावेळेस चांगले प्रयत्न करावे लागतील कल्पेश आणि सोनू या दोन्ही बॅटरला. राकेश सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. नेक्स्ट बॉल या षटकातील. राईट आर्म ओव्हर द विकेटने. यावेळेस बॅटची एज, चेंडू जाईल विकेट किपरच्या मागे. एकदम मात्र कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. सिंगल धाव मात्र कंप्लीट केली दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या आता मात्र 20 या अंकांवर पोहोचले गेलेले आहे. धावसंख्या 20 धावा. 2 बॉल टाकून झालेले आहेत. राकेश 2 बॉलमध्ये 3 धावा खर्च करतोय. आता मात्र जबरदस्त बॉलिंग करावी लागेल. लाईन टू लाईन, विकेट टू विकेट. 44 धावा या डिफेंड करायच्या आहेत या बॉलरला. सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर राकेश. त्याला घाई करायची प्लीज. राईट आर्म ओव्हर द विकेटने सज्ज होईल. हा प्रकार बॉल पुढे सरसवून मारण्याचा प्रयत्न होता बॅटरचा. चेंडूने बॅटमध्ये कनेक्शन होत नाहीये. चेंडू जाईल या वेळेला डॉट. पहिली विकेट डाऊन झाल्यानंतर आता मात्र जर पाहिलं तर यावेळेस स्ट्रगल करताना दिसतोय प्रज्वल 11 हा संघ. प्रज्वल 11 संतोष भक्ती साहेबांचा संघ आहे. त्यांना देखील चांगले प्रयत्न करावे लागतील या मॅच मध्ये. राकेश तयार. चौथा बॉल या षटकातील. राईट आर्म ओव्हर द विकेटने. यावेळेस सुंदर फटका, परंतु आउटफील्ड खराब आहे त्या ठिकाणी. काय होईल मैदानाच्या आतमध्ये. एकदा मात्र कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. प्रयत्न त्या ठिकाणी केले होते फिल्डरने, परंतु आउटफील्ड मात्र खराब आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरकली जाईल. 21 या अंकांवर पोहोचले गेलेले आहे. धावसंख्या 21 धावा. भरपूर स्ट्रगल करताना दिसतोय या मागील 2 ओव्हर मध्ये प्रज्वल 11 हा संघ. राकेश जबरदस्त बॉलिंग परफॉर्मन्स त्याच्या माध्यमातून 4 बॉल डिलिव्हर केलेले आहेत.
यावेळी सुंदर फटका फोर्स केला बॉलला. चेंडू जाईल लॉंगॉनच्या दिशेने. खराब क्षेत्ररक्षण हलकेसे बेसफील्ड आणि त्याचा फायदा उचलला दोन्ही बॅटरने. या 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या आहेत आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या 23 अंकांवर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 23 धावा. शेवटचा बॉल असेल या षटकातील. जबरदस्त कमबॅक या मागील 2 ओव्हरमध्ये पार्थ वॉरियर्स संघाच्या माध्यमातून. ओव्हरपिच बॉल मिस टाइम स्ट्रोक. चेंडूच्या खाली फिल्डर सुरेख कॅच आणि फलंदाज होईल बाद. मिस्टर कल्पेश बॅक टू द पवेलियन गॉन. धन्यवाद डीजे. वेलकम बॅक. सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. सातिवली प्रीमियर लीग सीझन 5 SPL मध्ये आलेले. धावसंख्या आहे 23 धावा. 6 बॉलचा खेळ बाकी. जिंकण्याकरता 21 धावांची गरज. 6 बॉल 21 धावांची गरज. दिनेशजी टोकरे साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे या स्पर्धेमध्ये. त्यांचं देखील करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत. जबरदस्त खेळाडू आहेत KBM संघाचे. त्यांचं देखील शुभ आगमन झालेलं या क्रीडा नगरीमध्ये. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. SPL सीझन 5 मध्ये आलेले सर्व दिग्गज मान्यवर या मॅचचा आनंद घेण्याकरता दाखल झालेले आहेत. रुदल पवार साहेबांचं देखील शुभ आगमन नुकताच झालं होतं. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. या विभागातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जर पाहिलं तर खंबीर नेतृत्व आहेत. जबरदस्त व्यक्तिमत्व आहेत या विभागाचे. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. SPL सीझन 5 मध्ये रोहन तयार. पहिलाच बॉल या षटकातील. चेंडू जाईल या वेळेला डॉट. 5 बॉलचा खेळ बाकी असेल. जिंकण्याकरता 21 धावांची गरज असेल. 5 बॉल 21 धावांची गरज असेल. बॉलर तयार रोहन. नेक्स्ट बॉल या षटकातील असेल. यावेळेस मोठा फटका करण्याचा प्रयत्न होता. कनेक्शन होत नाहीये चेंडू आणि बॅट मध्ये. यावेळेस जर पाहिलं तर नक्कीच स्ट्रगल करतोय मिस्टर सोनू. बॅट फिरवण्याचा प्रयत्न करतोय परंतु त्याच्या बॅटवर प्रॉपर कनेक्शन होत नाहीये. चेंडू जाईल डॉट. जबरदस्त बॉलिंग रोहनच्या माध्यमातून. डेथ ओव्हर आहे. धावा डिफेंड करायची आहेत या बॉलरला. 21 धावा 4 बॉल मध्ये. बॅटर असिस्ट स्ट्रायकिंग एंडला सोनू. भरपूर चांगला बॅटर आहे परंतु खराब परफॉर्मन्स त्याच्या माध्यमातून आपण पाहत आहोत. ओव्हर पिच बॉल सुंदर कनेक्शन हवेमध्ये. चेंडू चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक करण्याचा प्रयत्न परंतु झेल त्याच्या माध्यमातून ड्रॉप झालेला आहे आणि या 2 धावा कंप्लीट केलेल्या दोन्ही बॅटरने. संघाची धावसंख्या आता मात्र ट्रॅव्हल होईल 25 अंकांवरती. धावसंख्या 25 धावा. 3 बॉलचा खेळ बाकी असेल. जिंकण्याकरता 19 धावांची गरज असेल प्रज्वल 11 या संघाला. 3 बॉल 19 धावांची गरज. सामन्यामध्ये रंगत ट्विस्ट निर्माण झालेले आहे. यावेळेस जर पाहिलं तर नक्कीच सामना टर्न केलेला आहे. अनिकेत, राकेश आणि रोहन या तिन्ही बॉलरने. जबरदस्त कमबॅक त्याच्या माध्यमातून. बॉलर तयार रोहन. या वेळेला डाउन द लेग साइड बॉलची हाताळणी. दिशाहीन बॉलिंग. दिशा से फटके तो पडेंगे फटके. 1 धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या 26 अंकांवर पोहोचले गेलेले आहे. आता मात्र 3 बॉलचा खेळ बाकी. 18 धावांची गरज सामना जिंकण्याकरता. 3 मोठे फटके हे मारावेच लागतील बॅटरला. स्ट्राईक एंडला सोनू असेल. त्याला आता मात्र संधी आहे. यावेळेस दांडे 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 गोल. फलंदाज बाद.
सोनू तुझ्यावर प्रेम झालाय लपून लपून मला ये गो भेटाय मग काय अरे बोरीला बोर पिकलाय बोरी तुला बघून मिळाली बलाई बोरीला बोर पिकलाय बोरी तुला बघून मिळाली बलाई बोरीला बोर पिकलाय तुला पाहून मिळाली बलाई बोरीला बोर पिकलाय बोरी तुला पाहून मिळाली बलाई सोनू तुझ्यावर प्रेम झालाय लपून लपून मला ये गो भेटाय धन्यवाद दिनेशजी. वेलकम बॅक. सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. सातवी प्रीमियर लीग सीझन 5 फायनल डे आहे या स्पर्धेचा. आलेले सर्व मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. बॉलर तयार रोहन. यावेळेला बॅटची एज. चेंडू जाईल विकेट किपरच्या मागे. धाव घेण्याचा प्रयत्न होत नाहीये. अजित याच्या माध्यमातून चेंडू जाईल. यावेळेला डॉट. जबरदस्त बॉलिंग प्रज्वल 11 संघाच्या विरुद्ध करतायत पार्थ वॉरियर्स संघाचे बॉलर मिस्टर रोहन तयार. नेक्स्ट बॉल. या वेळेला चेंडू जाईल डॉट आणि हा सामना जिंकलेला आहे पार्थ वॉरियर्स या संघाने. कॉंग्रॅच्युलेशन पार्थ वॉरियर्स. कॉंग्रॅच्युलेशन श्याम जाधव. कॉंग्रॅच्युलेशन अनिकेत महालिक अँड ऑल टीम. जबरदस्त परफॉर्मन्स त्यांच्या माध्यमातून या मॅच मध्ये राहिला गेलेला आहे. बॉलिंगच्या जोरावर हा मॅच या ठिकाणी टर्न केलेला आहे पार्थ वॉरियर्स या संघाने. बारीक बारीक पाणी पड हे मध्ये गंगे इथं तुला गौसर धन्यवाद